नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्याच्या 2024-25 च्या हंगामातील मिल रोलरचे पूजनाचा कार्यक्रम हबप श्री भगवंत महाराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदर प्रसंगी हबप श्री भगवंत महाराज चव्हाण बोलताना म्हणाले, श्री विठ्ठल कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असून तो चालला तर या तालुक्याचे अर्थकारण बदलते। या कारखान्याला लाभलेले नेतृत्व हे विठ्ठल कारखान्यास गतवैभव मिळवून देणारे आहे, यात कोणतीही शंका नाही। मागील 2 वर्षांपासून बंद असलेला कारखाना त्यांच्या नेतृत्वात उत्तम प्रकारे चालवित आहेत व यापुढेही कारखान्याच्या सभासदांना न्याय देतील। या कार्यक्रमास आपण मला बोलावले त्याबद्दल मी सर्व संचालक, सभासद व कामगार यांचे आभार मानतो। यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील म्हणाले, आपला कारखाना बंद होता तेव्हा शेजारील कारखानदार हे आपल्या उसावर डोळा ठेवून होते, परंतु आपला श्री विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना झाला आहे। कारखान्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा आपण जिल्ह्यात सर्वात जास्त दर देऊन आपण जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली, याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळत आहे। NCDC कडून कारखान्यास कर्ज मंजूर झाल्याने थकीत असलेली ऊस बिले तोडणी वाहतूकदार यांची बिले पूर्ण अदा केली आहेत। सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट अदा करण्यात येणार आहे। कारखान्याची ऑफ सीझन मधील दुरुस्ती व देखभालीचे कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते प्रमुखांनी कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे। तसेच येत्या गळीत हंगामात 10,000 प्रति मेगाटन कारखाना चालवून जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे। कारखान्याकडे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे 1 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प व डिस्टिलरीचे उत्पादन क्षमता वाढवून 1 लाख लिटर करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले की पंढरपूर तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षणीय असून MIDC झाल्यास तेथील युवकांना रोजगार मिळतील। त्याकरिता भविष्यात आपण संधी दिल्यास पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच श्री विठ्ठल सूतगिरणी चालू करण्यासाठी पाठपुरावाही चालू आहे, तरी आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वास पात्र राहून मी सदैव आपल्या सेवेसाठी तयार असल्याचे सांगितले। सदर कार्यक्रम प्रसंगी दत्ता नाना नागणे, राम नाना वाघ, YG भोसले यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर व सूत्रसंचालन नितीन पवार, ऊस पुरवठा अधिकारी यांनी केले। सदर प्रसंगी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री BP रोंगे सर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ प्रेमलता रोंगे, संचालक सर्व श्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईक नवरे, दत्तात्रय नरसाळे, सीताराम गवळी, अशोक जाधव, सिद्धेश्वर बनगर, श्रीमती कलावती खटके, सौ सविता रणदिवे, तज्ज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रित संचालक तनाजी खरात, सचिन पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, कार्यकारी संचालक RB पाटील, जनरल मॅनेजर DR गायकवाड, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नशीब जोरावर कसं आहे बघा, जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण 3,000 दिला, त्या हंगामात आपण तिथे मे मध्ये जाहीर केलं की 3,500 देणार। आज देशात 1 नंबर आहे म्हणजे 3600 देतो, मग आता 3500 रुपये देणार म्हणून भूमिका घेतली। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।